आज आपण 1 किलो मैद्याची परफेक्ट अशी शंकरपाळी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण 2 ग्लास दूध गरम करायला ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी तूप टाकायचं आहे आणि 1 वाटी आपल्याला बारीक रवा ॲड करून घ्यायचा आहे। हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी पिठी साखर टाकायची आहे। ही पिठी साखर बनवताना आपण त्याच्यामध्ये 5 वेलची ॲड केल्या होत्या। हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्याला थंड करायसाठी बाजूला ठेवून द्यायचं। एका परातीमध्ये आपण घेतलेला 1 किलो मैदा चाळून घ्यायचा। त्याच्यामध्ये आपण केलेलं हे मिश्रण आहे ते हळूहळू ॲड करून त्याची घट्टसर अशी कणिक भिजवून घ्यायची। त्याच्यामध्ये आपल्याला लागेल असं दूध ॲड करायचं आहे आणि ती कणिक भिजवून आपल्याला अर्ध्या तासासाठी त्याला बाजूला ठेवून द्यायचं। त्यानंतर एक मोठा असा गोळा घेऊन आपल्याला जाडसर अशी पोळी लाटायची आहे आणि त्याला छान अशा शंकरपाळ्याच्या शेप्समध्ये कट करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला एकदम गरम तेलामध्ये 7 ते 8 मिनिटासाठी ही शंकरपाळी छान अशी ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे आणि मस्त खुसखुशीत अशी शंकरपाळी तयार होते। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।